राहुल झाला का तयार? का अजून राजांची झोप चालली? राहुल, अरे राहुल, नाश्ता थंड होतोय, लवकर ये. अरे वा, पोहे. पप्पा, एक 100 रुपये द्या ना प्लीज. काय 100 रुपये? कशाला पाहिजे तुला? तुझी कॉलेजची फी कशी भरतोय ना ते माझं मला माहिती आहे. आपल्या परिस्थितीची जरा जाणीव ठेव आणि जरा लवकर उठत जा आणि पार्ट टाइम काम शोध, म्हणजे मला हातभार होईल थोडा. झालं यांचं लेक्चर सुरू. अहो पप्पा, मी शोधतोय जॉब पण मिळत नाहीये ना. असं उशिरापर्यंत झोपल्यावर जॉब मिळत नसतो. पप्पा, तुम्हाला जर पैसे द्यायचे नसतील ना तर राहू दे. अहो, आता तो कॉलेजला जातोय. कुणी चहा पाजला तर त्याला चहा पाजायला नको का? कधी काही अडचण येऊ शकते, गाडी पंक्चर होऊ शकते. माझा इकडे घराचे हप्ते भरून जीव चाललाय आणि तू त्याला सांगते 100 रुपये द्या. वा. राहुल, बाळा निघ आणि सावकाश जा. काय मुलगी आहे यार. पटायगा आपण इसकोच पटायगा. ए पक्या, उगाच मार कशाला खातोय का? साला पोरगी दिसली रे दिसली तर झालं याचा सुरू. अरे अरे ती कुठे, तू कुठे? ती तुला घास पण टाकणार नाही. ए झेंडूर, झाली घा नको. आईला तुम्ही ना जीवनात कधी पॉझिटिव्ह नाही यार. तू भलता पॉझिटिव्ह पाहिजे. ए, हे कसं पॉझिटिव्ह शक्य? हा, हे कसं पॉझिटिव्ह शक्य? म्हणजे पॉझिटिव्ह कसं शक्य म्हणजे? अरे या केळ्याच्या मदतीने आपण तिला पटवणार. खेळाच्या मदतीने काय तर? अरे खरं नक्की. शपथ. हा नक्की मार खाणार बघ. तू नक्की मार खाणार. अरे हे केळं देऊन मी तिला म्हणेन काय म्हणेल? की जानू, आपलं तुझ्यावर जाम प्रेम आहे. प्रेम आहे. खरं शपथ. पण तू हे केळं तर मी या केळ्याची साल. अरे खरे जाम फेकतोय रे हा. ए, गोड आहे रे खरंच. आहे ना? तू या केळ्यातला गोडवा तर मी दूध. आता दूध? याच्यात दुधाचा काय संबंध? अरे मी दूध म्हणजे केळ्याचं शिकरण करण्यासाठी. चल, चिकन. नाही ना? थांबा. शिका आता. हाय. सर तुम्ही? हो मी. अरे तुझे माकड चाळे पाहत होतो, मला वाटलं तुला फिट वगैरे आली होती का. मला एक सांग, हे माकड चाळे करून तुला भेटत का? अरे मला सोडूनच चहा मारताय? अरे तुला सोडून कसं जमेल यार. तू आपली जान आहे ना. चल बस. ए सँडविच, एक चाय कंपनी घेऊन ये. चाल. ओके बॉस. अरे यार, कॉलेज मध्ये काय मुलगी आली आहे. काय बोलतो? तू पाहशील ना तर दिवानाच होशील. ए नाही रे, मला कळलंय ती खूप चालू मुलगी आहे. आणि हो, आपण कोणी तिच्या नादाला लागायचं नाही. हा, थोडा दे. ए हे घे चहा. मी काय म्हणतो,
आधी आपण कॉलेज अटेंड करू. हो बाकीचं नंतर बघू. हो ठीक आहे ठीक आहे. चला. पक्का साहब बिल किती आले? 40 रुपये आले. 40 रुपये दीजिए. अरे लिखना खाते पे. तेरे खाते की वजह से एक दिन मेरे खाने के वांदे हो जाएंगे. गई भैंस पानी में. धीरे धीरे से दिल को चुराना, तुमसे प्यार हमें है कितना जान जाना, तुमसे मिलकर तुमको है बताना. शाम वही काम वही तेरे बिना ओ सनम, नींद नहीं चैन नहीं. हाय मेरा काय चाललंय? देखा राहुल का कमाल. एवढे गंभीर का झाला तरी तुम्ही? राहुल, ती मुलगी चांगली नाही, मला बाहेरून समजलं. अरे तिने अशी काय जादू केली की तू मित्रांना असं बोलतोस? हा, ते पण काल आलेल्या मुलीसाठी. अरे दोस्त दोस्त असतात रे, तू आमच्यावर विश्वास ठेवत नाहीस. गेली 2 महिने झालं मी तिच्या सहवासात आहे आणि मला तुमच्यापेक्षा जास्त माहिती आहे. तू मला नको सांगू. आणि खरं सांगू, आम्ही दोघं एकमेकांवर खूप प्रेम करतो. जुली, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. मला जर तू नाही भेटलीस ना तर मी आत्महत्या करेन. असं काही नाही बोलायचं. मी तुझीच आहे आणि शेवटपर्यंत तुझीच राहीन. बिकॉज आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. भिजून गेला वारा, रुजून आल्या गारा, बेभान झाली हवा, पिऊन पाऊस ओला. येना जरा तू येना जरा, चाहूल हलके देना जरा. येना जरा तू येना जरा, चाहूल हलके देना. भिजून गेला वारा, रुजून आल्या गारा, बेभान झाली हवा, पिऊन पाऊस ओला. येना जरा तू येना जरा, चाहूल हलके देना जरा. येना जरा तू येना जरा, चाहूल हलके देना. भिजून गेला वारा, रुजून आल्या गारा, बेभान झाली हवा, पिऊन पाऊस ओला. झिम्मड पाऊस तू नको जाऊस, चुकार ओठ हे बोले. श्वासात थर थर सरीवरी सरमन हे आतुर झाले. हो झिम्मड पाऊस. अरे राहुल, तू अलीकडे कॉलेजला येत नाही, काय चालू आहे तुझं? 2 महिन्यानंतर परीक्षा आहे आपली. अरे आता जुली बरोबर बाहेर फिरत असतो. हे तो माझा प्रश्न आहे. तू का जळतोस रे? ए राव, अरे कशाला त्या मुलीच्या मागे लागला रे? अरे त्या जुली सारख्या 56 मिळतील. आपल्या अवकातीत राहायचं, कळलं? आणि तू मला नको शिकू. आणि यापुढे जुली बद्दल वाईट बोललास ना, ओबार जाग्यावर राहणार नाही. ए सँडविच, बिल घेऊन जा.
जाऊ दे यार पक्या, तो सध्या जुलीच्या नशेत आहे. जाने तरी दोस्त आहे तो आपला, पण या जुलीच्या लपड्यातून त्याला कसा बाहेर काढायचा ना, साला तेच कळत नाही रे. जुली, काय झालं? एवढा अर्जंट का बोलाल मला तू? टेन्शनमध्ये आहे म्हणून तुला आज मी इथे बोलवते. काय तू सांगशील का? अरे माझा लहान भाऊ खूप आजारी आहे. मला त्यासाठी 30,000 रुपये गावाकडे पाठवावे लागतील. आईवडील नसल्याने तो मावशीकडेच राहतो, पण काल रात्री मावशीचा फोन आला होता. काय करू काहीच समजत नाही रे. त्याची तब्येत दिवसेंदिवस खराब होत चालली आहे. कुठून आणू एवढे पैसे काहीच समजत नाहीये. तू रडू नको, ओके? मी ना काहीतरी करतो, ओके? चल, सोडतो मी. जुली, हे घे 30,000 रुपये आणि भावाला लवकर पाठव. अगं रागिनी, बॅगमध्ये पैसे होते, तू पाहिले का? अहो मला नाही माहीत. किती होते? घराचे 4 हप्ते थकले होते, त्यासाठी पगारावर मी कर्ज घेतलं होतं. आता मी काय करू? पोलिसांना बोलवा, ते तपास करतील. पोलिसांना बोलून पोलीस काय तपास करणार आहे? जाऊ दे, आपलं नशीबच खराब आहे. मी पाहतो राहुल कुठे आहे. राहुलला विचार बरं, त्याने पैसे पाहिलेत का? अहो त्याचा फोन लागत नाहीये. जाऊ दे, नको टेन्शन घेऊ. चल निघतो मी. आमचे काय तुमचं ते दिसत आहे. साठी बरोबर नाही. तू काय वाईट घडण्याच्या गोष्टी सांगतो रे? हा, त्या पार्किंग मध्ये जा, मग तुला कळेल काय चाललंय ते. ते चले थोडे त्याच्यावर बाजूला हो. जा चल, हो बाजूला. लाज नाही वाटत तुला? हे बघ राहुल, तुझा आणि माझा आता काही संबंध नाही. आता एल्विन आणि माझे प्रेम आहे. मी त्याला आपल्याबद्दल सगळं सांगितलं आणि त्याचा काहीही प्रॉब्लेम नाही. असं पण आता माझं मन भरलं होतं. कंटाळा येतो रे सारखा एकच बॉयफ्रेंड. आय वॉन्ट टू चेंज ना. बेशरम, लाज नाही वाटत तुला? अगं मी मनापासून प्रेम केलं होतं तुझ्यावर. आपण लग्न सुद्धा करणार होतो. लग्न? अरे आई वडिलांच्या जीवावर जगणारा तू. राहू दे, तुम्ही इथून जा, कारण आता तुझा आणि माझा काही संबंध नाही. सगळं विसरून का नाही जात? आणि काय, तुला मी लग्नाचे कधी प्रॉमिस केले होते का? यात माझा काहीही दोष नाही. समजत नाही का तुला? आम्हाला डिस्टर्ब करू नकोस. नाहीतर नाही समजणार आहे. अरे त्या साला अलविलला धडा शिकवायला टाइम नाही लागणार रे. अरे असल्या जुली फुली सारख्या 56 पोरे भेटतील. 56. जुली विषयी वाईट बोललास ना,
तर मुस्काट फोडेन, समजलं? काहीतरी कारण असेल. आणि हो, तो माझा मॅटर आहे. कधी तू खरं प्रेम केलंय का कुणावर? ए राहुल, जाऊ दे ना यार, नशेत बोलला तो. सोड द्याला. राहुल, अरे तू पिऊन आलास? अरे तुला लाज वाटते का? पप्पांना समजलं तर काय होईल माहिती ना तुला? काय काय करते? मारून टाकते. मारू दे. असंही मला कुठे जगायचं आहे. या जगात सर्व स्वार्थी आहे. मित्र, आई बाप, जुळी पण स्वार्थी आहे. सगळे स्वार्थी आहेत सारे. अरे रात्र खूप झाली, तू जेवण करून घे आणि झोप. सगळे स्वार्थी आहेत. जुळी पण स्वार्थी निघाले. तुला सांगितलं नाही का तुला जेवायचं नाही येते? अरे असं काय करतोस? पप्पा येतील आता. तू जेवण करून घे. आपण जुलीचं काय ते उद्या बघू. तुला सांगितलं नाही का मला जेवायचं नाही येते? देवा, अरे काय दिवस दाखवले. अरे काय चुकलं माझं. अरे माझ्या राहुलला सांभाळ. अरे यार, काल दारू पिऊन घरी आलो. आईला वेडे वाटलं बोललो, मित्रांना बोललो. आता पप्पाला समजलं तर ते मला ओरडतील. जुलीने खूपच वाईट केलं. आपल्याला या जगात कोणीच राहिले नाही. एक जुली होती जिच्यामध्ये मी जग पाहिले होते, स्वप्न पाहिले, तीच नाही. आता आपणही जगून काय करणार? पप्पा मम्मी उठायच्या आत आपण निघून जाऊया आणि आपण आत्महत्या करूया. हा एकच मार्ग उरला आहे, आत्महत्या. आत्महत्या करायचं. अहो, त्या साहेबांना उठवा नाश्ता करायला. अहो, तो सकाळी लवकर कॉलेजला गेलाय, मला नाही सांगितलं. देव पावला. लवकर उठायची सवय झाली म्हणायचं साहेबांना. काय टाय बी घालून भीक मागताय, लाज नाही वाटत का? हातपाय चांगले, जरा काम धंदे करा. चला जा. साहेब, मी भीक नाही मागत आहे, मी मदत मागतोय साहेब. माझा मुलगा ऍडमिट आहे दवाखान्यात. ऑपरेशनसाठी त्याला पैसे कमी पडले. आम्ही खूप लांबून आलो साहेब, खूप लांबून आलो. आम्ही माझे कोणी नातेवाईक पण इथे नाही येतो. जे आहेत ना ते सगळे गावाकडे आहेत. हा मेडिकल रिपोर्ट बघा सर.
हे पाहिलं बघा साहेब, प्लीज साहेब, माझा मुलगा मृत्यूच्या ताळेत आहे, मृत्यूच्या ताळेत आहे साहेब, त्याला वाचवा साहेब, त्याला वाचवा साहेब. ठीक आहे, काळजी घ्या. परमेश्वरा, काय चूक झाली रे माझी? कोणासाठी जगायचं आपण आता? फक्त एकदा जरी तुझी इच्छा सांगितली असतीस ना, जी कायची इच्छा होती ती मी पूर्ण केली असती रे. पण तू चांगलं केलं नाही का? अरे हे करताना तुझ्या आई वडिलांची पण तुला आठवण आली नाही का रे? देवा, आता काय या जगण्याला अर्थ नाहीये देवा, अजिबात अर्थ नाहीये. तू आमच्या देहाला आग्नी द्यायचास तर आम्हाला तुझ्या देहाला आग्नी द्यायची पाळी आली. आम्ही काय कमी केलं होतं तुला? तुझा कोणता हट्ट आम्ही पूर्ण केला नाही? तू ही का चुकी केली? नाही, आपण चुकीचे केले आहे. आपण आत्महत्या केल्यामुळे मम्मी पप्पांवर मोठे संकट कोसळले. आई तर माझ्याशिवाय जगूच शकणार नाही. हा जन्म आपल्याला आई वडिलांनी दिला. या देहावर फक्त त्यांचाच अधिकार आहे, माझा नाही. नाही, पण आता वेळ निघून गेली आहे. मी खूप मोठी चूक केली. मी खूपच घाईने चुकीचा निर्णय घेतला. मम्मी पप्पा, मला माफ करा, मला माफ करा, मला माफ करा. तो देह नष्ट करण्याचा अधिकार माझा नाही. मी चुकतोय. नाही नाही, मला मम्मी पप्पांना फसवायचे नाही. जुलीने जरी आपल्याला फसविले म्हणून काय आपण मम्मी पप्पांना फसवायचे? नाही नाही, मी चुकतोय. मम्मी, मी खूप वाईट वागलो तुमच्याशी. आजपासून तुम्ही जसं सांगाल तसंच मी वागेन. अरे राहुल,
तू बस इथे, मी सगळं सांगतो तुला. आपल्या घरातले 30,000 रुपये मी चोरले होते त्या जुलीसाठी, पण त्या जुलीने माझा विश्वासघात केला. काल रात्री मी दारू पिऊन तुझा अपमान केला, पप्पांचे पैसे चोरून त्यांना धोका दिला, मित्रांना रागवलं, मैत्री तोडली. म्हणून मी आज सकाळी मी आत्महत्या करायला गेलो. काय तिचं प्रेम तुला आमच्यापेक्षा मोठं वाटायला लागलं का रे? अरे तुझे सगळे हट्ट पुरवले, एवढं प्रेम केलं, अरे आम्ही निस्वार्थ प्रेम केलं, त्याची परतफेड तू अशी करणार आहेस का? पण मला आता माझी चूक समजली. आजपासून मी तुम्हाला कधीही दुखावणार नाही. आजपासून माझ्या मनामध्ये आत्महत्येचा विचार कधी येणार नाही. मी आजपर्यंत स्वतःचाच विचार करत आलेलो. मला मिळालेलं हे दुसरं जीवन आहे आणि मला मिळालेली ही सेकंड लाईफ मी खूप विचारपूर्वक जगणार आहे. तुम्ही मला समजून घेतलं, मला माफ केलं, त्यामुळे मला हे नवीन जीवन मिळालं. थँक्स फॉर गिव्हिंग मी सेकंड चान्स अँड सेकंड लाईफ. तुम्ही मला वेळोवेळी माहिती सांगत होतात, पण मी भरकटत चाललो होतो. तुमचा जुना मित्र आज परत मला माफ आम्ही कोण माफ करणार आहे? पटेल, मी तुला मारलं होतं यार, मला माफ कर. वाटलंच ना, मला मार, तू मार. अरे मी खूप एकटा पडलो रे, मला माफ कर. चहा पाच चल. सँडविच. समझ गया राहुल भैया, 5 कटिंग चाय बिना पानी के. हाँ जल्दी लाता हूँ मैं. हे बघ राहुल, आज ती ॲल्विन सोबत फिरते, उद्या तिसऱ्या सोबत फिरेल. काय? हे बघ बाबा, मी तुला सांगतो, तो एकदम चायना आइटम होता, नो गॅरंटी. ऐसी जुली पुली जैसी ना 56 मिली. 56 नाही, 112 मिळतील. बिल आज मी देणार. अरे हे चला, उठा उठा. बडा हो गया भाई अपना. एवढी बडबड करते आणि याचं लक्षच नाही. हॅलो, तुझ्याशी बोलतीये, लक्ष कुठे? सॉरी, माझं लक्ष नव्हतं. एवढे मोठे डोळे काय शोपीस साठी लावलेत? मूर्ख इडियट, लक्ष नव्हतं म्हणे. ए राहुल भाई, तेरे दिल का ट्रैफिक फिर से रुका क्या? बाय द वे, हिचं नाव निशा, मेजरची मुलगी, उम्र 19 साल.